तुम्ही काय एवढे इरेला पेटून प्रत्येक गोष्टीत लक्ष घालताय? कारण जानकीला मला या घरातून बाहेर काढायचंय म्हणून. आज एक माणूस म्हणून माझ्या नजरेतून पडलात तुम्ही. ह्या सगळ्यातनं मम्मानं कसं सोडवायचं? बघतो मी काय करायचं ते. आपण इथे गणपती का नाही बसवत? कारण तशी परंपरा नाही आहे. अहिल्याच्या सिस्टरचा मी मिस्टर. राधिकाला इथून घेऊन जायचा आकडा तुम्ही सांगा. आधी परिस्थितीचा अंदाज घेऊ द्या. काल राधिका 12-1 वाजेपर्यंत भाऊजींच्या खोलीत होती. अमृता बाळा, काय करतेस तू अजून तिथे? तुझ्या सासूला अटक झाली म्हणजे प्रकरण अजून संपलेलं नाहीये. अजून बऱ्याच चौकशा बाकी आहेत आणि त्या होईपर्यंत तू तिथेच थांबणार आहेस का? तू इथे निघून ये बघू. का मी येऊ तुला घ्यायला? नाही, नको बाबा. मम्मा इथे नाही आहेत म्हणूनच या घराला माझी जास्त गरज आहे. मी नाही येऊ शकत अशी. आणि बाबा, तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही प्रयत्न कराल. अमृता, तुला काय वाटतं बाळा? मी अजिबात प्रयत्नच केले नसतील. पण तुझ्या सासूची कर्मच अशी आहेत की एकही माणूस तिला मदत करायला तयारच होत नाही. पण जना काका तर म्हणत होते की नाव सुद्धा घेऊ नकोस त्याचं. मला तर वाटतं या सगळ्यामध्ये त्याचाच मोठा हात आहे. बाबा बाबा, मला खरंच आश्चर्य वाटतंय. या सगळ्या प्रकरणात तुम्ही खरंच काहीच करू शकत नाही. अजून वेळ गेलेले नाहीये बाळा. मी अजूनही प्रयत्न करतोच आहे. माझं ऐक. तुझी सासू सुटून येईपर्यंत तू एकटी त्या घरात काय करणार? ये निघून इथे. बाबा, मी एकटी नाही आहे इथे. जना काका आलेत कोल्हापूरवरून. ते सुद्धा खूप प्रयत्न करतायत. पण पण तुम्ही सुद्धा तुमच्या परीने. माझे प्रयत्न चालू आहेत. पण जर तू इथे निघून आलीस तर आपण दोघं मिळून प्रयत्न करू. ठीक आहे, मी मी बघते कसं जमतंय ते. ठीक आहे. काळजी घे स्वतःची. आणि हे बघ, काही लागलंच तर फोन कर मला. हो. बाय. तू तू इथे काय करतोयस? इथे यायची तुझी हिम्मत तरी कशी झाली? ओळख बघू मी इथे कसा आलो. एक काम करतो मी. 3 पर्यंत आकडे मोजतो. 1 2. संजय, कसा आलास तू? रेल्वेने. तुला काय वाटलं विमानाने आलो? नाही, पण जाताना मी विमानानेच जाणार आहे. तेही सत्यनारायणाला बसलेल्या जोड्यासारखं. बाहेर होय तू, नाही तर धक्के मारून बाहेर काढी. अरे वा, एकदम अधिकारवाणीनेच बोलायला लागलीस. बघ, त्याच्याशी तुझं काही देणं घेणं नाहीये. तुझा आणि माझा आता काडीचाही संबंध नाही. अजून आपला काडीमोड झालेला नाहीये. पण मी तुझं ऐकून घेतलं पाहिजे ना. तुला ऐकावंच लागेल. लक्षात ठेव, जोपर्यंत तू इथून बाहेर येत नाहीस ना, तोपर्यंत मी आकडे मोजतच राहणार. 1 1 2 2 2 3 3 3 4 4 4 5 5 5. बोला वाकनीस. इतका वेळ थांबला होतात म्हणजे काहीतरी काम असणार. बोला. साहेब, कर्णिकांचा फोन आला होता.
त्यांच्या मुलाला तुम्ही फुलाचं टेंडर भरायला सांगितलं होतं ना? काय म्हणतायत? झेपणार आहे का त्यांना? हो, म्हणजे त्या संदर्भातच बोलायचं होतं त्यांना. मीटिंग कधी करायची म्हणतायत? आता गणेशोत्सव सुरू होईल, कार्यक्रमांची गडबड असेल. गणेशोत्सवानंतर बघू. साहेब, एक विचारू? बोला. तुम्ही त्या मुलाला खरंच इन्व्हॉल्व करून घेणार आहात का? बघू, अजून काही ठरवलं नाही. का हो, विश्वासाचा नाही आहे का? मला विचाराल तर अजिबात नाही. त्याचं रेप्युटेशन फारसं काही चांगलं नाहीये. ठीक आहे, बघू. कामाचा वाटलं तर जवळ करू, नाही तर फेकून देऊ. अजून काही बोलायचंय? नाही साहेब. साहेब, मी येतो. या. अरे गण्या, अभ्यास करत बसलायस की काय? नाही, मग विचार करतोय. विचार? अरे ह्यापेक्षाही भयंकर आहे. असलं काहीतरी करू नको बाबा. मोठेपणी ते शास्त्रज्ञ वगैरे होशील ना. वामन दादा, आपल्या या घरात गणपती का नाही बसत? आता हा काय प्रश्न विचारलास मध्येच? दरवर्षी या दिवशी गावाला किती मजा असते. माझं सलग हे दुसरं वर्ष आहे गणपतीत मजा न करण्याचं. गणपतीत मजा असते हे तुला कोणी सांगितलं? रमावतीला बसायचं की आमच्या घरी गणपती. 5 दिवस गौरी आणि गणपती. ताई आणि मी डेकोरेशन पण करायचो. अरे वा. डेकोरेशन म्हणजे काय करायचं? डेकोरेशन म्हणजे आम्ही आईच्या सगळ्या जुन्या साड्या टांगायचो. ताई तर रोज सकाळी उठून भारी भारी फुलं पण आणायची. मग तू काय करायचास? मग मी पण जायचो तिच्या माग माग. ओ वामन दादा, काहीतरी करा ना हो. माझ्या सगळ्या मित्रांच्या घरी गणपती बसणार आहे. काय लेका, एवढाच तुझा हट्ट होय? माझ्या लहानपणी आपल्याला घरात गणपती आणायचे म्हणून मी एवढा गोंधळ घालायचो, रडत बसायचो. काय उपयोग झाला नाही रे. मग आपण दोघं पण घालूया का गोंधळ? तुला माहितीये, गणपती घरात यावा म्हणून मी मग एवढा रडायचो, एवढा रडायचो. आत्या मला म्हणाली होती एक दिवस, असाच रडत बसशील तर एक दिवस गणपती तुझे डोळे पुसायला येईल. मग आला का गणपती? अरे गणपती कुठला येतोय? मी आपला वाट बघत बसायचो, रडत बसायचो. पण तो गणपती काही कधी आला नाही. आता तर गणपती आले ना की माझं मलाच हसायला येतं. अहो, तुम्ही तुमची काय स्टोरी सांगताय? आपण काय करायचं ते सांगा. काय करूया? हे बघ, एक काम करूया. समजा आपण आपल्या घरी गणपती नाही बसवला. हा, मुंबईतले सगळे गणपती आहेत, मी तुला स्वतः घेऊन जाईन, फिरवून आणीन. मुंबईतले कशाला? पुण्यापर्यंत जाऊन तुला गणपती दाखवून आणू. ताई, मला माहितीये, लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यात केली होती. आणि ते माहितीये, आम्हालाही ते माहितीये. नाहीतर आता सगळ्या पुण्यातल्या गणपतींची नावं सांगत बसेल मला. गणपती आणायचा. बघूया, करूया काहीतरी विचार. हे एकदम खुश होऊ नकोस. मी विचार करूया असं म्हणलंय. हा, काय झालं राधिका? तुला काहीतरी बोलायचंय हे तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय, पण तू सांगितल्याशिवाय कसं कळणार मला? नरसेराव, एक प्रॉब्लेम झाला, पण तुम्हाला सांगायचं की नाही याचा विचार करते मी. का? प्रॉब्लेम्स सोडवण्याचं कॉन्ट्रॅक्ट का फक्त तूच घेतलंयस? मी नाही सोडवू शकत तुझे प्रॉब्लेम्स.
नाही तसं नाही, पण तुमच्या कामाच्या व्यापात मी आणखी तुम्हाला त्रास द्यायचा म्हणजे. बस झाल्या फॉर्मॅलिटीज. काय झालंय ते सांग. संजय आला होता. संजय? माझा नवरा काय? खूप बोलला मला. घेऊन जायला आला होता मला. तर नाही जायचं त्याच्याबरोबर. सांगायचं होतंस त्याला. हाकलून द्यायचं होतंस घरातून. मुळात कोणाची परवानगी न घेता तो आलाच कसा आत? मी बोलले त्याच्याशी, पण तो ऐकायलाच तयार नाही. मी काय करू? तू शांत हो. मी आहे ना. काही होणार नाही तुला. कुठेही जाणार नाहीस तू. मी जाऊ देणार नाही. त्याला भेटायला बोलावं उद्या. आणि आधी डोळे पुस तुझे. मी बघतो त्याच्याकडे. घरात गणपती बसणार नसला तरी सुद्धा तू मोदक मात्र करा. तू खूप छान मोदक करतेस असं कळलंय मला एकीकडून. अहो छान नाही, एकदम भारी बनवते. तुम्ही तर 3-4 खाल. 3-4? अरे गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य असतो. तुम्ही काय खरोखरच गणपती आहात का? मग आणि आपल्या घरात तरी गणपती टाईप दिसणारा मी एकटाच आहे. आणि मग काय, मी तुमचा उंदीर? नाही रे, तू ज्युनियर गणपती म्हणजे छोटा गणपती. नाही नाही, मी नाही राहणार छोटा गणपती. छोट्या गणपतीचं विसर्जन केलं जातं. अरे पण तुम्ही दोघं आपापल्यामध्ये ठरवताय, पण मला पण विचारा की मी तुम्हाला मोदक करून घालणार आहे की नाही. या तुला काही चॉईस आहे? वामन दादा, तुम्ही काही काळजी करू नका. तिला जसे मोदक बनवायला आवडतात ना, तसे तिला खायला पण आवडतात. थांब आता, तुला मोदकांचा वाद सुद्धा नाही लागू द्या. वहिनी साहेब, वामन दादा, काय झालं रे? ते वहिनी साहेब, काय झालंय? गणपती. गणपती बाप्पा हा कसा काय आला आपल्या घरी? वॉचमन काका, माहित आहे बाईसाहेब, सोबत ती चिठ्ठी पण कोणतरी देऊन गेल्या. हे ताई मोठ्याने वाच की, आम्हाला पण कळलं पाहिजे ना. वाचतीये ना, थांब जरा. श्री नमस्कार. परिस्थितीमुळे मी माझ्या गणरायाची सेवा करण्यास असमर्थ आहे. तुमच्या दाराशी याला ठेवून जात आहे. त्याची सेवा करा, तो तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. कळावे, आपला विश्वासू. नाव नाही लिहिलं पण. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा
गणपतीची मूर्ती कुणी आणली? वामन तू? नाही नाही, त्यांनी नाही आणली. गणपती स्वतःहून चालत आलेत आपल्या घरी. स्वतःहून चालत आला म्हणजे? स्वतःहून म्हणजे येता ती चिठ्ठी दाखव ना. भारी आहे ना. आपण म्हणतच होतो आपण घरी गणपती बसवूया आणि आज स्वतःहून कोणीतरी मूर्तीच ठेवून गेलं. बाप्पा स्वतःहून आपल्या घरात चालत आलाय. आता त्याला नाही कसं म्हणायचं, हो ना आत्याबाई? आत्या, तुला फारसं पटलेलं दिसत नाही हे. नाहीच पटलं. एक तर आपल्या घरात गणपती आणायची परंपरा नाही. त्यातून हा असा कोणीतरी अनोळखी माणसाने आणलेल्या गणपतीची तर आपण नाही पूजा करू शकत. अनोळखी? आत्या, अगं देवामध्ये कसलं आलंय ओळखीचं आणि अनोळखी? मला तर वाटतं हा शुभ शकून आहे. ही मंगलमूर्ती आपल्या दाराशी आली आहे ग. तरीही नाही पटत. तुम्ही सगळे म्हणत असाल तर पुढच्या वर्षी गणपतीची मूर्ती आणू आपण आणि नीट पूजा करू, पण आता नको. वॉचमन, ही गणपतीची मूर्ती कोपऱ्यावर गणपतीचं देऊळ आहे ना, तिथे ठेवून ये. आत्या, आत्याबाई, काय झालं आत्याबाई? कसला विचार करता एवढा? अगं, दारात आलेल्या त्या गणपतीच्या मूर्तीचं काय करायचं? काय करायचं म्हणजे? बाप्पा स्वतःहून आपल्या पायाने चालत आलाय, त्याला नाकारायचं कसं? नाहीतरी आपण म्हणतच होतो ना गणपती बसवूयात म्हणून. धूमधडाक्यात साजरा करूयात उत्सव. अगं बाई, पण त्याचं सगळं सोहळं ओळं बघणार कोण? मी आहे ना, मी पाहीन सगळं. रमावतीमध्ये असताना तिकडच्या गणपतीचं सगळं मीच तर पाहायचे. रोज फुलं तोडून आणायचे, पूजा अर्चा सोहळं ओळं सगळं मीच पाहायचे. पूजा खरं तर नरसिंहानी करायला पाहिजे, पण तो हे ऐकेल की नाही सांगू शकत. हे मी कसं सांगू? एक वेळेला गणपतीचं सोहळं ओळं करता येईल, पण यांचं या गणपतीच्या येण्याने तरी त्याच्या डोक्यात प्रकाश पडू दे देवा. आत्याबाई, ह्या घराच्या भल्यासाठी सो गणपती आपल्या घरी आलाय. ठीक आहे, मी बोलून बघते त्याच्याशी.